सीखते हैं आगे का पॉइंट। याच्या आधी आपण काय केलंय तर ह्या लेसन मध्ये म्हणजे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन मध्ये एव्हिडन्सेस पाहिले आपण आणि एव्हिडन्सेस मध्ये आपण जर बघितलं तर आपण 6 एव्हिडन्सेस या ठिकाणी बघितले होते। कोणते 6 एव्हिडन्सेस आहेत त्यामध्ये पहिला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स आहे, त्याच्यामध्ये आपण मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चरची स्टडी करतो, त्यानंतर आपण एनाटॉमिकल एव्हिडन्सेस पाहिलं, त्यानंतर आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स पाहिले आणि त्यानंतर आपण करेक्ट यानी की लास्ट लेक्चरला करेक्ट काय असतं कोणकोणते करेक्ट आहेत आणि ते कशा पद्धतीने कोणकोणत्या अनादर क्लासला जोडायचं काम करतात यामध्ये आपण पाहिलं की जो डगवी प्लॅटिपस आहे तो रेप्टाइल सारखे लेज एक अंडे देतो आणि मॅमल सारखे त्याच्या बॉडीमध्ये मॅमरी ग्लँड आहे किंवा त्याच्या बॉडीवरती हेअर्स आहे। थर्ड सेकंड काय पाहिलं होतं पेरिपेटस एक पाहिलं होतं की पेरिपेटस काय करतो त्याच्यामध्ये ट्रॅक्च्युअल रेस्पिरेशन आहे आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ॲज आर्थ्रोपोडा सारखं त्याच्या बॉडीमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आणि ट्रॅक्च्युअल रेस्पिरेशन आहे। आणि दुसरी गोष्ट ॲलिगेडा सारखी त्याची बॉडी कशी आहे तीन क्युटिकल त्याच्या बॉडीमध्ये सेगमेंटेड बॉडी आहे आणि त्याच्यानंतर सेगमेंटेड बॉडी आणि त्याच्यानंतर आणखी काय सांगितलंय सेगमेंटेड बॉडी सोबत त्याच्यामध्ये आणखी काय सांगितलं बघा सांगा ना त्याला ॲपेंडेज बघा कोणते ॲपेंडेज आहे पाठीमागे असलेले पाय आहे त्याला बरोबर आहे हा। तर हे झालं पेरिपेटसचं डगवी प्लॅटिपसचं बघितलं त्यानंतर लंग्सचं आपण बघितलं की लंग्स हा फिश असून सुद्धा काय करतो ॲम्फिबियन सारखं लंग्सद्वारे रेस्पिरेशन करतो है की नाही। त्याच्यानंतर एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस सुद्धा आपण बघितले। एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेसमध्ये आपण एम्ब्रियोच्या त्या इनिशियल स्टेजेस पाहतो, इनिशियल स्टेजेसमध्ये जी सिमिलॅरिटी दिसते ती सांगते की या सगळ्यांचा जो ओरिजिन आहे ते सेम असलं पाहिजे, सगळ्यांचे ॲन्सेस्टर कसे असले पाहिजे सेम असले पाहिजे हे आपण पाहिलं। यानंतर एक इम्पॉर्टंट थिअरी आहे जी की आपल्याला 11th-12th मध्ये पण युजफुल आहे बायोलॉजीमध्ये आणि तीच थिअरी आहे आपली डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। डार्विन आपल्याला काय सांगतो डार्विनची थिअरी काय सांगते हे आपण बघणार आहोत। डार्विनची थिअरी कोणती थिअरी आहे नॅचरल सिलेक्शन थिअरी आहे। कोण राहणार जो निसर्ग ठरवणार, बचेगा कोण एक वर्णन आहे बघा याच्यामध्ये कवितेमध्ये किंवा अभंगामध्ये की महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहतील। लवाळे म्हणजे काय अत्यंत बारीक असं गवत असतं, मोठे मोठे झाडं वाहून जातात पण लवाळ राहतात। असं नॅचरल सिलेक्शन सांगतं की राहणार कोण लवाळ, बडे बडे बिल्डिंग बैठे जायगे बैठे ठीक नाही। तर याच्यामध्ये बघूया काय केलं या चार्ल्स डार्विन यांनी। तर डार्विन यांनी काय केलं त्याचं नाव पूर्ण आहे बघा चार्ल्स डार्विन यांनी काय काम केलं यांचे सांगताना महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या। त्यांचं शॉर्टमध्ये जो प्रिन्सिपल आहे तो काय सांगतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट, बचेगा कोण जो लढेल तो सक्षम असेल तोच जगणार, तो स्ट्रॉंग असेल जो डॉमिनेट असणार तोच टिकणार। हे येडे गवाळ्याचं काम नाही आणि काचे काम नाही, येड्याचं कामच नाहीये हे कोणाचंही काम नाही। त्यामुळे ते राहणार कोण जे फिट आहे ते। त्याच्यानंतर त्यांनी ही जी थिअरी आहे पुढे पब्लिश केली, त्यांचं एक बुक आहे त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसिस। ओरिजिन म्हणजे काय सुरुवात आरंभ किसका स्पेसिस ठीक है। उसने कहा है और क्या कहा है उसने ये कंसेप्ट को एक्सप्लेन करते वक्त कहता है क्या कहता है वो यहाँ से उसका प्रिंसिपल शुरू हो जाता है, थियरी शुरू हो जाती है। क्या कहता है वो कि ऑल द ऑर्गेनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली, सगळे ऑर्गेनिझम आपल्यासारख्या बाळांना काय करतात लेकरांना जन्माला घालतात। त्यावेळी त्यांचा जन्म झाल्यानंतर ऑल द ऑर्गेनिझम कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर, सगळे एकमेकांशी काय करतात कॉम्पिटिशन करतात, स्पर्धा करतात आणि पुन्हा कशी असते ती स्पर्धा त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो अशी स्पर्धा करू शकतो। व्हिडिओ पिक्चरमध्ये आपण बघा पहिल्या दिवशी ते व्हायरस काय करतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपला ते एक नेस्ट घेऊन येतो घोसला, त्या घोसल्यामध्ये एक पिल्लू पक्षी असतो तो अंड्याच्या बाहेर येतो आणि अंड्याच्या बाहेर आल्यावर ते काय करतो दुसऱ्या अंड्याला ढकलून देतो बरोबर आहे। जुन्या काळात काय व्हायचं कधी काही सरदार लोक असे वर चढले की बाकीचे दोर कापून टाकायचे त्याला खालीच राहू द्या, मीच जिंकून येणार आधी मीच किल्ला जिंकून आणणार आणि कॉम्पिटिशनच्या नादामध्ये त्याचा जीव जायचा, हे मागं राहिले ते वाचायचे ते पुढे गेले ते
मरून जायचे. तर कॉम्पिटिशन करतात. हे कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा जीव पण जाऊ शकतो. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असंच करायचं. काम करत पैसे की डाळ भुजाई, काम करता करता मरण ना जाईल. माणसाला मरण आलं पाहिजे. मरण आली तरी चालेल, पण शरण जाणार नाही. असं आपण प्रत्येकाचं जगणं असलं पाहिजे. तर काही काही लोक असे बकरीसारखे 100 दिवस जगतात. एक दिवस दुसरा येतो कोयता मग काय करतो, पण वाघासारखं जगायचं. एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपण पण वाघ झाला पाहिजे. आपला आडला वाघ नसलं तरी चालत, पण आपण वाघ झाला पाहिजे. ठीक आहे. तर लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये ते एकमेकांशी काय करतात, कम्पीट करतात, स्पर्धा करतात. आणि ऑल द बघा मग या कॉम्पिटिशन मध्ये काय होतं, ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन. कौन बचेगा, बचेगा कौन, कम्पीट कौन बचेगा, जो which show the modification essential for winning the competition. जो ती स्पर्धा जिंकण्यासाठी काय करतो, स्वतःमध्ये बदल दाखवतो, तोच टिकतो. कोणी पण नाही टिकत, कोणी पण टिकत नाही. कोण टिकतो, जो स्वतःमध्ये बदल दाखवतो. ठीक आहे. However, beside this, natural selection also plays an important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest perish. आणखी महत्त्वाची गोष्ट आहे, जी मॉडिफिकेशन करतात ते तर टिकतातच, परंतु निसर्ग सुद्धा ठरवणार कोणाला राहून द्यायचं, कोणाला काढून द्यायचं. त्याने निसर्गाने ठरवलं ते टिकणार, आणि बाकीचे जे आहे ते काय होतात, मरण पावतात, पेरिश, नष्ट होतात. बरोबर आहे. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअरबाय give rise to the new species with their own specific character. जे वाचले, जे राहिले, जे बचावले, जे पाठीमागे राहिले, ज्यांनी स्पर्धा जिंकली, ते काय करतात, त्यांच्यासारखे जीवांना जन्माला देतात. आणि कशी देतात, विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. त्यांचे वैयक्तिक जे काही लक्षण आहेत, त्या लक्षणं असलेल्या प्रजाती ते काय करतात, जन्माला घालतात. हा आपला डार्विनचा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं सर्व फिटेस्ट बचेगा कौन, जो फिट है वही बचेगा. काय नहीं बोला उनका थ्योरी है, उन्होंने वो थ्योरी बोला ओरिजिन ऑफ स्पेसीज में. ओरिजिन ऑफ स्पेसीज मध्ये त्यांनी काय केलं, त्यांची थ्योरी काय केली, आपल्या सगळ्यांना सांगितली. काय सांगतात आणखी आपल्याला, की ज्या ठिकाणी ज्यावेळी बघितलं आपण की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतात, आपल्यासारख्या बाळाला काय करतात, जन्माला देतात. काय सांगतात ते, की ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस prolifically. त्याच्यानंतर काय होतं, या ठिकाणी हे सगळे ऑर्गॅनिझम काय करतात, एकमेकांसोबत कॉम्पिटिशन करतात, कम्पीट करतात. ही कम्पीट करत असताना ही कम्पीट कशी असते, तर लाईफ थ्रेटनिंग मॅनरमध्ये असते. त्याच्यामध्ये त्यांचा जीव पण जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळं इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शो द इसेन्शियल मॉडिफिकेशन. तेच राहतात जे काय करतात, स्वतःमध्ये बदल करतात. आणि पुन्हा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, निसर्ग सुद्धा जे ठरवतो, निसर्ग जो सिलेक्ट करतो तेच राहत असतात. बाकीचे जे ज्यांना मारायचं निसर्गाला ते मरण पावतात. आणि जे जगले ते काय करतात, तर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर असलेले न्यू ऑर्गॅनिझम काय करतात, ते रिप्रोड्यूस करतात. ही जी थिअरी आहे डार्विनची, ही डार्विनची जी नॅचरल सिलेक्शन थिअरी आहे, ही मोठ्या प्रमाणावर काय झालेली आहे, ॲक्सेप्ट केली आहे. मोठ्या प्रमाणावर खूप जास्त कालावधी करतात. परंतु त्याच्यावर काही ऑब्जेक्शन आले होते. एक्झाममध्ये 3 मार्कासाठी आपले ऑब्जेक्शन विचारले गेलेले आहेत. कोणते बरं ते तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. इव्होल्युशन फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे झालेलं नाही आहे. दुसरा जो आपल्याला उद्या थेरम बघायचा आहे, त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, इथे सांगितलं आधीच, जे मॉडिफिकेशन करतात, जे बदल दाखवतात, जुळून घेतात, तेच टिकतात. आणि पुन्हा दुसरं मी सांगितलं, निसर्ग सुद्धा ठरवतो कोणाला ठरवायचं, कोणाला मारायचं. बरोबर आहे. मग फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे इव्होल्युशन होतं का, नाही, नो. हे पहिलं ऑब्जेक्शन. दुसरं, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. उपयुक्त आणि न उपयुक्त किंवा युजलेस किंवा युजफुल हे दोन मॉडिफिकेशनच्या बाबतीत डार्विनने आपल्याला सांगितलं का, नाही सांगितलं. त्याच्यानंतर आणखी काय सांगितलं आपल्याला, देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. दोन प्रकारच्या गोष्टींविषयी त्यांनी
सांगितलं नाही. एक युजफुल, हार्मफुल आणि दुसरं स्लो आणि ॲब्रप्ट. स्लो म्हणजे हळूहळू होणार आणि ॲब्रप्ट म्हणजे वेगानं होणारे बदल. हे बदल त्यांनी सांगितले नाही. कोणी? आवटे सर. आवटे सरनी सांगितलं तुम्हाला येता की नॅचरल सिलेक्शनमुळेच इव्हॉल्युशन होत नाही. युजफुल आणि हार्मफुल चेंजेस हे आपल्या डार्विन बाबाने सांगितले नाही. त्याच्यानंतर त्यांनी स्लो चेंजेस आणि ॲब्रप्ट चेंजेस आपल्याला सुद्धा सांगितले नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन तयार करता येईल. विच इज द प्रिन्सिपल ऑफ डार्विन. त्याला आपण म्हणू शकतो थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे काय आहे? सर्वाइवल ऑफ फिटेस्ट. जो फिट है वो सर्वाइव करेगा. काय में लिखा उन्होंने? वो ओरिजिन ऑफ स्पीसीज नाम की बुक में लिखा. क्या लिखा उन्होंने? कि सभी ऑर्गेनिज्म अपने बच्चे को जन्म देते हैं. जो बच्चे जन्म में आए वो क्या करते हैं? एक दूसरे के साथ कम्पीट करते हैं लाइफ थ्रेटनिंग मैनर में. जो वो कंपटीशन जीतने के लिए क्या करता है? मॉडिफिकेशन दिखाता है, वो सस्टेन करता है, वही बचता है. और जिसमें नहीं दिखाए वो मर जाता है. तो यहाँ पे दूसरी बात भी बोला उन्होंने कि नेचर भी क्या करता है? नेचुरल सिलेक्शन भी बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ पर नेचर क्या करता है? उन्हीं को सिलेक्ट करता है जो फिट है जीने के लिए. बाकी जो क्या है? मर जाते हैं. जो बचे वो अपने बच्चे को क्या करते हैं? जन्म देते हैं विद देयर ओन स्पेसिफिक कैरेक्टर. ये आपका नेचुरल सिलेक्शन थ्योरी है. और इसके ऊपर क्या है? कुछ ऑब्जेक्शन है. विच आर द ऑब्जेक्शन? इसमें क्वेश्चन पूछे गए हैं. विच आर द ऑब्जेक्शन ऑन द थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यांनी फक्त नॅचरल सिलेक्शन थेरी जरी विचारली तरी सुद्धा हेच लिहायचं. आणि त्यांनी डार्विनची थेरी जरी विचारलं तरी सुद्धा हेच लिहायचं. त्यांनी काही बी विचारलं थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विषयी विचारलं हेच लिहायचं. जम काही अडचण? याच्यावरती क्वेश्चन्स तयार करायचे. जमन ना बाबा? कालचे क्वेश्चन